नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये आज आपण वेगवेगळ्या घडामोडी बघूया, पण आजचा दिवस याकरता महत्त्वाचा आहे कारण मविया सरकारनं, राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनंच महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. लखीमपूरमध्ये जो काही प्रकार घडला त्याचा निषेध म्हणून ही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. आपण बोलूया पहिल्या बातमीकडे. या बुलेटिनमधली पहिली बातमी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर राडा झालेला पाहायला मिळाला. आज सकाळी 8 वाजल्यापासून सीबीआयचं एक पथक देशमुखांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. त्यामुळे देशमुखांवरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या घरासमोर निषेध नोंदवला आणि धरणं आंदोलन केलं. मात्र यावेळी राडा घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली, तर बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, काही वेळापूर्वी म्हणजे काही कालावधीपूर्वी सुद्धा नागपूर असेल, मुंबई असेल, वेगवेगळ्या निवासस्थानी देशमुखांच्या छापे पडलेले होते, कारवाई झालेली होती. आज नागपुरामध्ये निवासस्थानासमोर काय घडलं? सध्या मी नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आहे. सध्या जरी वातावरण शांत जरी दिसत असलं तरी थोड्या वेळाआधी ते परिस्थिती मात्र वेगळी होती, कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते ते या सीबीआय कारवाईचा निषेध करत होते आणि त्यासाठी त्यांनी इथे मोठ्या प्रमाणामध्ये नारेबाजी केली, निदर्शनं केले. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हलायला तयार नव्हते, शेवटी पोलिसांना त्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करून हेडक्वार्टरमध्ये घेऊन जावं लागलं. जर का तुम्ही बघितलं तर आतमध्ये अजूनही सीबीआयचं जे पथक आहे ते आहे आणि सकाळी 8 वाजतापासून हे पथक आतमध्ये आलेलं आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी अनेक कागदपत्राची चौकशी केली. इतकंच नाही तर अनिल देशमुख यांच्या वाहनाची देखील चौकशी केली. सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परमवीर सिंग यांनी जेव्हा 100 कोटीचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर केले, त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आणि सीबीआयने चौकशीमध्ये सुरुवात केली होती. सुरुवात या संपूर्ण प्रकरणाची जी झाली होती ती सीबीआयच्या चौकशीने झाली होती. मात्र प्रकरण 100 कोटीच्या वरचं असल्यामुळे त्यानंतर मग ईडीने देखील या प्रकरणामध्ये हात टाकला आणि सातत्याने मागच्या काही महिन्यापासून ईडी आणि सीबीआयचा समांतर तपास सुरू होता. मात्र ईडीकडे जे महत्त्वाचे कागदपत्र सापडल्यानंतर मग आयकर विभाग देखील या संपूर्ण तपासामध्ये पुढे आलं आणि मग तो तपास आयकर विभागाकडे गेला. मागच्या काही आठवड्यामध्ये आपण बघितलं की आयकर विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या कार्यालयात असेल, शिक्षण संस्थेमध्ये असेल धाडी टाकलेल्या होत्या आणि महत्त्वाची कागदपत्र देखील जप्त केलेली होती. इतकंच नाही, ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता देखील जप्त केलेली आहे. आज परत एकदा सीबीआयची कारवाई होताना दिसत आहे, त्यामुळे निश्चित अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय जर का बघायचं झालं तर अनिल देशमुख यांच्यावर जे काही आरोप गंभीर परमवीर सिंग यांनी केले होते त्यानंतर मग हा संपूर्ण प्रकरण ईडीकडे आणि सीबीआयकडे होतं. आता या प्रकरणामध्ये जर का बघायचं झालं तर आज ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतली, काही वेळासाठी इथे अगदी मला त्याच मुद्द्यावर तुषार तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या आणि मोठ्या नेत्यांविरोधात जेव्हा अशा कारवाया होत आहेत केंद्रीय यंत्रणांकडून, केंद्रीय तपास यंत्रणांकडून, तेव्हा मागच्या काही दिवसांमध्ये हे प्रामुख्याने बघायला मिळत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात, नारेबाजी करतात, घोषणाबाजी करतात, त्या व्यक्तीला, एनसीपीच्या नेत्याला पाठिंबा दर्शवतात, जे अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळालं. असं निश्चितच जर का आपण पडद्या पाठीमागचं जर का राजकारण बघितलं तर दिल्लीवरनं सातत्याने महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्यावर सातत्याने दबाव वाढताना दिसत आहे. म्हणजे मग ते आपण याआधी अनिल देशमुख असो, अनिल परब असो किंवा अजित पवार असो, यांच्यावर सातत्याने कारवाई होताना आपल्याला दिसली. या व्यतिरिक्त जे काही खासदार असेल, भावना गवळी असेल, या व्यतिरिक्त आणखी इतर जे शिवसेनेचे नेते होते यांच्यावर सातत्याने कारवाई आपल्याला पाहायला मिळाली होती. महत्त्वाचा विषय हाच आहे की जर का तुम्ही आताही बघितलं तर माझ्या पाठीमागे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपण त्यांना विचारू की नेमकी त्यांच्या काय भावना होत्या. मला एक सांगा, तुम्ही ते मगाशी आंदोलन केलं, काय तुमची मागणी होती? आमची मागणी ही होती की गेले 7 ते 8 वेळा ईडी आहे, सीबीआय आहे, यांनी इथे रेड टाकलेली आहे. त्यावेळेस यांना काय मिळालं आणि आजच इथे परत रेड टाकण्याचं यांचं काय कारण आहे? कारण की महाराष्ट्र बंद पुकारलेला होता. लखीमपूर हत्याकांडच्या शेतकऱ्यांवर एका मंत्रीपुत्राने गाडी चालवली, त्याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र बंद पुकारलेला होता व ते सक्सेस होताना दिसत होतं. कुठेतरी नागरिकांची दिशाभूल करायची आणि हे माइंड डायव्हर्ट करायचं, मीडियाला इकडे बोलवून घ्यायचं. म्हणजे आता मीडिया इकडे राहील तर महाराष्ट्र बंद सक्सेस कसं झालं
हे लोकांना कसं माहिती पडेल? हे भाजपा सरकारचं, केंद्र सरकारचं हे षडयंत्र आहे. वरून आपण बघू शकतो की जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार कारवाई करून कुठेतरी देशमुख कुटुंबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की एकाच ठिकाणी जर का 7-8 वेळा आधीच जर का धाड पडल्या असेल तर नवीन काय सापडणार. त्यामुळे जे काही धाड सत्र सुरू असतात एकाच ठिकाणी ते धाड सत्र पाहायला मिळतं. त्यामुळे नेत्यांना कुठेतरी बदनाम करण्याचा आणि जाणीवपूर्वक लक्ष करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार मार्फत नक्की केला जातो असा या सर्व कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सुवर्णा, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली. देशमुखांच्या घराच्या समोरून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला माहिती देत होते, नागपुरात होते ते. आता आपण अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतो. ही बातमी अनिल देशमुखांसंदर्भातलीच आहे. त्यांच्या घरी धाडसत्र अजूनही सुरूच आहे. सीबीआयचे लोक हे रिपोर्ट लीक प्रकरणी या धाडी समोर येत आहेत. एकूण 4 ठिकाणी या धाडी घातल्या गेलेल्या आहेत. सीबीआयचा जो रिपोर्ट लीक झाला त्याच्या संदर्भातल्या या धाडी आहेत असं कळतंय. मुंबईतली 2 घरं आणि नागपुरातली 2 घरं अशा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सीबीआयच्या अहवालात छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या आधीचे सुद्धा जे छापे होते ते त्याच अनुषंगाने होते. या सगळ्याविषयी बोलूया. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. अजित, काय सांगाल? जो रिपोर्ट लीक झाला त्यात छेडछाड सुद्धा करण्यात आली आणि तो जगजाहीर सुद्धा करण्यात आला. या आरोपा संदर्भातल्या या धाडी आहेत असं सांगितलं जात आहे. आत्ताच अपडेट काय? सुवर्णा, साधारणपणे 2 महिन्यापूर्वी सीबीआयनं अचानकपणे अनिल देशमुख यांच्या वरळी येथील घरी धाड टाकली होती. त्या संदर्भात त्यांनी अनिल देशमुखांच्याच एका वकिलाला ताब्यात घेतलं होतं. पुढे जाऊन जेव्हा सीबीआयनं याबाबत स्पष्टीकरण दिलं त्यामध्ये असं स्पष्ट झालं की अनिल देशमुख यांना क्लीन चिट देणारा सीबीआयच्या अधिकाऱ्याच्या नावाचा आणि खाली सही नसलेला पण नावाचा आणि त्याच्या पदाचं लिहिलेलं पूर्ण सीबीआयचा एक अहवाल होता. तो अहवाल क्लीन चिट म्हणून सीबीआयने दिलेला आहे. हा प्राथमिक अहवाल होता, हा कुठेतरी लपवला गेलेला आहे असा दावा करत हा व्हायरल केला गेला होता. हा व्हायरल अहवाल जो आहे त्यानंतर सीबीआयनं सगळी चौकशी केली. त्यावेळी सीबीआयच्याच एका कर्मचाऱ्यानं यासंबंधी हा अहवाल जो आहे तो तयार केला होता, त्यामध्ये छेडछाड केली होती असा दावा सीबीआयनं केला होता. त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी दिल्ली इथं एक तक्रार दाखल केली. या सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली. फक्त एक आयफोनच्या बदल्यामध्ये त्यांनी हा अहवाल जो आहे त्यामध्ये छेडछाड केली होती आणि तो व्हायरल करून दिला होता. अनिल देशमुख यांचा एक वकील होता, त्या वकिलाच्या संपर्कामध्ये हा अधिकारी होता असं सांगितलं जातं. सीबीआयनं असं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. याच प्रकरणी आता या धाडी टाकल्या जातात. मुंबईमध्ये 2, मुंबईमध्ये अनिल देशमुख यांचं घर आणि कार्यालय, त्याच पद्धतीनं नागपूर येथे अनिल देशमुख यांचं घर आणि याच संबंधित म्हणजे अनिल देशमुख यांच्या संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या घरी 2 ठिकाणी धाड चालू आहेत. म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये सीबीआयच्या 4 धाडी सुरू आहेत. त्याचं कारण सीबीआयने स्पष्ट केलेलं आहे, अधिकृतपणे सांगितलेलं आहे की जो अहवाल लीक झाला होता ज्याच्यामध्ये अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्यात आली होती त्या संबंधितले हे छापे आहेत. यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्रे किंवा जो अहवाल कसा तयार केला जावा, कसं करावं याचं सगळं लोकेशन जे आहे ते या 4 ठिकाणावरून आलं असं म्हणजे या 4 ठिकाणावरून आलेलं आहे. कारण का एका ठिकाणाहून फोन करून हे सगळं बोलणं झालेलं आहे, तर दुसरीकडून याबाबत काय कसं करावं, कोण कोणाच्या संपर्कात आहे असं सांगितलं जातं की जो वकील आहे तो जेव्हा सीबीआयच्या अधिकाऱ्याशी बोलला त्यानंतर तो मुंबईमध्ये एका ठिकाणी कार्यालय किंवा घरी या ठिकाणी अनिल देशमुख यांना भेटला आणि तिथं त्याने हा सगळा प्रकार सांगितला होता असं सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे तिथलं सीसीटीव्ही फुटेज असेल. म्हणजे अजित, साधारणपणे सीबीआयचा जो अहवाल होता क्लीन चिट संदर्भातला जो अहवाल समोर आला तो खरं तर छेडछाड करून त्यांच्याच माणसाने समोर आणला अशा प्रकारचा एक आरोप आहे आणि त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे. तुर्तास धन्यवाद अजित ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आता आपण बंद संदर्भातल्या बातम्यांकडे वळणार आहोत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मविया सरकार, महाविकास आघाडी सरकार ज्यांची सत्ता आहे महाराष्ट्रात त्यांनीच लखीमपूरच्या प्रकरणाला विरोध करण्याकरता, त्याचा निषेध नोंदवण्याकरता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्याविषयीच्या बातम्या. महाबंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यामध्ये शिवसैनिकांची दादागिरी बघायला मिळाली. शिवसैनिकांकडून रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आली. बंद दरम्यान रिक्षा सुरू ठेवल्या म्हणून ही मारहाण झालेली आहे. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मारकुटिया शिवसैनिकांना पोलिसांनी चांगला चोप दिलेला आहे.
पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह फुटेज आहेत हे ही दृश्य ठाण्याची आहेत. ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी रिक्षा चालकांना मारहाण केलेली आहे. जे रिक्षा चालक रिक्षा घेऊन रस्त्यावर उतरले त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केलेली आहे. जबरदस्तीनं हा बंद पुकारण्याचा किंवा बंद सक्सेसफुल करण्याचा हा प्रयत्न शिवसैनिक ठाण्यामध्ये करताना दिसत आहेत. अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. ठाण्यामध्ये महाराष्ट्र बंदला गालबोट लागलेला आहे. खरं तर महाराष्ट्र बंद पुकारला तो उत्स्फूर्तपणे व्हायला हवा, त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायला हवा, पण जे यात सहभागी नाहीत त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. जे सत्तेत आहेत त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा पक्ष शिवसेना आणि शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलेली आहे. ज्यांनी ही मारहाण केली आहे त्यांना शासन व्हायला पाहिजे. पण ठाण्यामध्ये महाराष्ट्र बंदला गालबोट लागलेला आहे. दुकानं जबरदस्तीनं बंद पाडण्यात आली आहेत. वस्तू टाकून देण्यात आल्या किंवा त्या खराब करण्यात आलेल्या आहेत. रिक्षावाल्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. अजित, खरं तर महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी सरकारने दिली, पण ती उत्स्फूर्त असायला पाहिजे. इतकं जबरदस्तीनं मारहाण करून बंद यशस्वी करून दाखवण्यात काय हाशील आहे? पूर्ण हाच मुद्दा आता उपस्थित केला जातोय. आपण जर दृश्य पाहिली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की रस्त्यावर धावणाऱ्या ज्या रिक्षा आहेत, धावता धावता त्या रिक्षा सुरू का आहेत याचा राग नाही म्हणून शिवसैनिक जे आहेत ते काठीनं रिक्षा चालकांच्या हातावर मारतायत, त्यांना मारतायत. जर एखाद्या रिक्षा चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला असता आणि मोठा अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण असतं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. हा मोर्चा जो आहे तो कोर्ट नाक्यापासून सुरू झाला. तिथून जी गर्दी आली शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची, येता येता जवळपास 8-10 दुकानं जी आहेत ती जबरदस्तीने बंद केली गेली. तर काही ठिकाणी आपण पाहिली किंवा मुख्य दुकानात आपण पाहिली जी बंद केली गेली, ही सगळी छोटी मोठी हॉटेल स्नॅक्स जे असतात ती जीवनावश्यकतेमध्ये मोडतात लोकांना. कारण का स्टेशन परिसर असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी असा भाग आहे की जिथं लोक जे आहेत त्यांना हॉटेलशिवाय पर्याय नसतो जेवणा खाण्याचा. अशा ठिकाणी जाऊन हॉटेल जी आहेत ती शिवसैनिकांनी बंद पाडली. कॅनन नावाचं हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे, ते त्या ठिकाणी सुरू होतं ते बंद पाडलं. पुढे जाऊन एक मोबाईल शॉप जो आहे त्याच्या बाजूला मेडिकलचं दुकान होतं. त्या भावनेच्या भरात त्यांनी मोबाईल शॉप बरोबरच मेडिकल दुकान देखील बंद करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा कार्यकर्त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यावेळी मात्र त्यांनी आपली चूक मान्य करत मेडिकलची माफी देखील मागितली. पण अशा पद्धतीनं हा सगळा जो खेळ सुरू आहे किंवा अशा पद्धतीनं जोर जबरदस्तीनं दुकानं बंद करणं आणि बंद यशस्वी करून दाखवणं हा जो मुद्दा आहे यात नेमकं काय साध्य करायचं आहे हा देखील मोठा प्रश्न जो ठाणेकरांना अत्यंत दुर्दैवी चित्र अजित महाराष्ट्राचं समोर येतं आहे. मुख्यमंत्री काय किंवा उपमुख्यमंत्री काय ही दृश्य जर बघत असतील तर त्यांनीही खरं तर या विरोधात ॲक्शन घेतली पाहिजे. या विरोधात त्यांनी कृती केली पाहिजे. कारण जाणीवपूर्वक जबरदस्तीने अशा पद्धतीने मारून मुटकरून जर बंद यशस्वी करायचा असेल तर अर्थात तो विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. पुढे जाऊया. महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला राज्यात काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी मात्र संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. मुंबईत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यावर बसून लखीमपूर हिंसाचाराचा निषेध केला. सोलापुरात टायर जाळून बंद पुकारण्यात आला. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून बंदला पाठिंबा दिला. औरंगाबादेतही बंदला पाठिंबा देण्यात आला. नाशिकमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जसं ठाण्यात चित्र आपण बघितलं, मुंबईमध्ये सुद्धा तेच चित्र होतं. महाराष्ट्र बंद दरम्यान मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईत महापौरांनी आंदोलन केलं, त्यांनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे शिवसैनिकांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तो रोखून धरण्याचा प्रयत्न केला. टायर जाळून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दादरमध्ये सुद्धा शिवसैनिक आक्रमक झालेले होते. तर राजभवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या महाबंदचा एसटीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी एसटी सेवेवर परिणाम झाला. अत्यावश्यक सेवा वगळता एसटी आगाराबाहेर पडली नसल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तर महाविकास आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाल्याचं परब म्हणाले. इतकंच नाही तर भाजपनं केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले. लोकांनी बंदला स्वयंस्फूर्तीनं पाठिंबा दिल्याचं परबांनी म्हटलंय. एसटीवरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. कारण महाराष्ट्रातलं सगळं कामकाज आज ठप्प आहे.
बऱ्याच ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे तसं दळणवळण पूर्णपणे बंदच आहे आणि त्यामुळे एस टी अत्यावश्यक सेवेसाठीच फक्त एस टीचा वापर आज झालेला आहे. त्याच्यामुळे तुरळक जी अत्यावश्यक सेवा चालू राहण्यासाठी जे कर्मचारीची ने-आण करणं किंवा अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत म्हणून जी काय प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी एस टीची आज मदत घेण्यात आली. त्यामुळे त्या सोडून बऱ्याच अंशी एस टी आज आगाराच्या बाहेर पडलेल्या नाही आहेत. सगळे बंदमध्ये लोक उतरलेले आहेत. हा काय बंद फक्त राजकीय पक्षांनी जाहीर केला आहे, परंतु लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. बाजारपेठा सगळ्या बंद आहेत. बऱ्याच ठिकाणी सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत आणि त्यामुळे हा बंद यशस्वी झाला आहे असं 100% सांगता येईल. बंद हा उत्स्फूर्तपणे झालेला बंद आहे. तो आपण बघताय, आपल्याकडे सगळे चॅनल्स आहेत, आपण बघताय. काही ठिकाणी तुरळक घटना एखादी घडू पण शकते, पण याचा अर्थ 100% बंद हा असा होत नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे पाळला तरच बंद 100% यशस्वी होतो. अनिल परब साहेबांनी नक्की प्रसारमाध्यमांवर जी वेगवेगळ्या शहरांमधून दृश्य येतात, जाणीवपूर्वक आणि जबरदस्तीने जो बंद घडवून आणला जातोय, मारहाण केली जाते, त्या दृश्यांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अशी विनंती. दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मवियाकडून आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे, मात्र भाजपनं या बंदवर चांगलीच टीका केली आहे. अनेक भाजप नेत्यांनी या बंदचा निषेध केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये महाविकास आघाडी सरकारवर हा महाबंद बघता टीका केली आहे. आजचा हा बंद केवळ ढोंगीपणाचा कळस आहे असं ते म्हणाले. हीच ती मंडळी आहेत ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तिथलं सरकार दोषींवर कारवाई करतं आहे, मात्र राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भासतंय असा संकुचित विचारानं बंद करत असल्याची टीका सुद्धा फडणवीसांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाची मदत घेऊन आणि दमदाटी करून लोकांना बंद ठेवण्याकरता प्रवृत्त केलं जात आहे असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी प्रायोजित आजच्या बंदमुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा हा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो, पण महाराष्ट्राच्या अतिवृष्टीग्रसित शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. आजचा जो बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. ही तीच मंडळी आहेत की ज्या मंडळींनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का अशा प्रकारचं आंदोलन करायची. लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे, मात्र प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस प्रशासन, सेल्स टॅक्स, GST प्रशासन या सगळ्यांचा वापर करून लोकांना या ठिकाणी बंद ठेवायला प्रवृत्त केलं जात आहे. खरं तर तसं या सरकारचं नाव बंद सरकार आहे. कारण सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने सगळ्या योजना बंद केल्या, मग शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, मग त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा देश उघडा होता त्यावेळेस महाराष्ट्र बंद केला. आणि आता कुठे आमचे छोटे दुकानदार, फुटपाथ दुकानदार, छोटे व्यवसायी यांचं गाडं रुळावर यायची सुरुवात झाली होती, तर सरकारने बंद पुकारला. एकूणच सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद अशा प्रकारचा हा बंद या ठिकाणी चाललेला आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यातील बंदमध्ये व्यापाऱ्यांना जबरदस्तीनं सहभागी केलं जात आहे. जबरदस्तीनं त्यांची दुकाने बंद पाडली जात आहेत. त्यामुळे भाजप रस्त्यावर उतरून याचा निषेध करणार असल्याची माहिती राम कदमांनी दिली.
देशाच्या कोणत्याही राज्यात असं घडलं नसेल की ज्या राज्यात ज्यांची सत्ता आहे ते स्वतः सरकारच लोकांना बंदसाठी आवाहन करत आहे. कोरोना काळामध्ये 1.5 वर्ष बंद होतं. आता कुठेतरी सगळं काही उघडलं आहे. लोक अडचणीत आहेत, संघर्षात आहेत. या 3 पक्षांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या माथ्यावर हा बंद लादला आहे. जे गोरगरिबांचं नुकसान होणार आहे ते कोण भरून देणार आहे? तुम्ही 3 पक्ष भरून देणार आहात का? ज्यांना बंदमध्ये सामील व्हायचं नाही त्यांचं काय? त्यांच्यावर जर हे सरकार आणि यांचे 3 पक्षाचे लोक जर जबरदस्ती करणार असतील तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, रस्त्यावर उतरू. महाराष्ट्र बंदला बुलडाणा जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. जळगाव जामोदमध्ये रास्ता रोको करून शिवसेनेनं बंदमध्ये सहभाग नोंदवला. खामगावच्या APMCनं बंद कडकडीत पाळला. बाजार समिती बंद ठेवली. बुलडाण्यातील बंदचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी. महाविकास आघाडीच्या बंदला आज बुलढाण्यातही संमिश्र असा प्रतिसाद पाहावयास मिळाला आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली खरी, परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आहे. काही प्रतिष्ठाने उघडी तर काही प्रतिष्ठाने या ठिकाणी बंद आहेत. आपणही माझ्या मागे या ठिकाणी पाहू शकता की बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच काही व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने या ठिकाणी बंदी ठेवली खरी, परंतु दैनंदिन जीवनामध्ये जे लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या वस्तूची सर्वच प्रतिष्ठाने या ठिकाणी सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या ती देखील या ठिकाणी आता बंदमध्ये सहभागी झाली असल्याचं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शिवसेनेकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे, तर बुलढाण्याच्या 13ही तालुक्यामध्ये संमिश्र असा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या बंदला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाला आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. लखीमपूरच्या घटनेचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दौंडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहरात रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांकडून शहरातील दुकानं बंद ठेवण्यात आली होती. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. दौंडमध्ये देखील या ठिकाणी आंदोलन होत आहेत. जाहीर निषेध व्यक्त केला जातोय. आपल्यासोबत माजी आमदार रमेश थोरात आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही निषेध नोंदवताय? कसं आहे, जो काय उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे गृहमंत्र्याच्या मुलांनी भर रस्त्यावरती शेतकऱ्यांना आणि पत्रकारांना चिरडण्याचा जो प्रकार TV वरती आम्ही पाहिलेला आहे तो अतिशय खेदजनक आहे. मनाला वेदना होत आहेत की अशा प्रकारे आमच्याकडे सत्ता असल्यानंतर आम्ही काही बी करायचं, याच्यासाठी सत्ता नसते. सत्ता ही लोकांची कामं करण्यासाठी असते, लोकांना न्याय देण्यासाठी असते. आणि म्हणून त्या योगी सरकारनं आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आज सगळे सर्वसामान्य लोक हे चिरडून टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आणि संपूर्ण देशाला दाखवलेलं आहे की आम्ही आता हुकुमशाही आणणार आहे. आणि म्हणून या देशातला जो काही लोकशाही म्हणतोय त्याला संपूर्णपणे संपून टाकण्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं कृत्य त्यांनी त्या लखीमपूरमध्ये केलेलं आहे. ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी उघड डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. अजित पवार यांच्या संदर्भामध्ये देखील अशाच घटना, त्याचा देखील निषेध होतोय का इथं? खरं तर होत असताना तुम्ही बघितलं असेल की आदरणीय पवारसाहेब दिल्लीत असताना एक स्टेटमेंट केलं की जालियनवाला बागच्या हत्याकांडाशी परवा झालेल्या उत्तर प्रदेशच्या हत्याकांडाशी त्यांनी बरोबरी केली की तसाच हत्याकांड आहे का. आणि 2-3 दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. म्हणजे काय की सरकारने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडावं आणि जनतेने गप्प बसावं किंवा आमच्या नेत्यांनी गप्प बसावं अशा कुठलाही भाग राहिलेला नाही. आमचे नेते बोलले की लगेच आमच्यावर धाडीची सत्र सुरू होतात, परंतु तुम्ही काही करा, धाडी टाका, CBI आणा, ED आणा, इन्कम टॅक्स आणा. जनता आता तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे आणि मोदी सरकारला आता चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकारला आता चिरडून टाकल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी वैशालीताई नागवडे यांनी मांडलेली. कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड.
लखीमपूर खेरीच्या घटनेचा निषेध करण्याकरता अमरावती जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं. महाविकास आघाडी सरकार आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं हे बंदचं आवाहन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यात बंद करता व्यापाऱ्यांना विनंती करण्यात आली. व्यापाऱ्यांनी सुद्धा बंदमध्ये सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील शेतमालाची उलाढाल असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा पूर्णपणे बंद होती. ही दृश्य अमरावतीतली. लखीमपूर खिरी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या बंदचे पडसाद जे आहे ते अमरावती जिल्ह्यात सुद्धा उमटताना दिसत आहे. आज अमरावती जिल्ह्यात कडकडीत बंद असा पाळण्याचं आव्हान जे आहे ते महाविकास आघाडी सरकारचे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल आणि शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि हजारो कोटीची उलाढाल असणारी जी महत्त्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकतो पूर्णतः शुकशुकाट पसरलेला आहे. एरवी खरं तर या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची ये जा असते. मात्र 2 दिवसापूर्वीच शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी बाजारपेठ बंद राहणार असल्याचं जी घोषणा आहे ती घोषणा या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने केली. आणि त्यानंतर आज आपण पाहू शकतो की कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. माझ्यासोबत या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही कर्मचारी. दादा मला सांगा, तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे आणि कधीपासून ही बाजारपेठ बंद आहे? आज 2 दिवस पूर्वीच सांगितलं आहे की बाजार बंद राहील म्हणून. आणि हजार कास्तकार येण्याची याची आणत नाही झाली पाहिजे. त्याला पहिले सूचना दिली आहे सचिव साहेबांना का माल आणू नये, अलाउस केला आहे ते. अच्छा, अशा वेळेस किती कास्तकार येत असते या बाजारपेठेत? 1000-1500 कास्तकार. अच्छा अच्छा, आज पूर्ण बंद आहे? आज पूर्ण बंद आहे. निश्चितच आपण पाहू शकतो की अशा वेळी खरं तर 1000 ते 1500 शेतकरी जे आहेत ते या बाजारपेठेत आलेले असतात. मात्र आता या बंदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पूर्णतः शुकशुकाट आहे आणि बंदला पूर्ण पाठिंबा जो आहे तो या शेतकऱ्यांच्या वतीने, या शेतकऱ्यांचे जे या ठिकाणी खरीददार असतील त्यांच्या वतीने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पूर्णतः कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण महाराष्ट्रामध्ये महाबंदची काय परिस्थिती आहे ती जाणून घेतोय. चंद्रपुरामध्ये काय चित्र आहे बघा. चंद्रपुरामध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी चक्क शिवभोजन देणाऱ्या हॉटेलचीच तोडफोड केली. एकीकडे शिवसेना या बंदमध्ये सहभागी असतानाही शिवभोजन हॉटेलच फोडण्यात आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर आपण काय केलं हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. आंदोलकांचा गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. शिवभोजन केंद्रावर झालेली तोडफोड गैरसमजुतीतून झाली असं जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी म्हटलेलं आहे. शिवभोजन केंद्राला हॉटेल समजून तोडफोड केल्याचं त्यांनी कबूल केलं. तसंच शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीला त्याची नुकसान भरपाई देण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. महाविकास आघाडीतर्फे जो 11 तारखेला बंद पुकारण्यात आला होता त्या निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा उत्साहानं शिवसेनेतर्फे बंद पुकारण्यात आला होता. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना सगळे पदाधिकारी आहात. आम्ही रॅली करत असताना काही कार्यकर्त्यांनी चुकून शिवभोजन थालीवरती हॉटेल समजून चुकून त्याच्यावरती काही घटना घडली. यासाठी आम्ही त्या हॉटेल मालकाला माफी मागितली सुद्धा. आम्ही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. जे काही त्याचं नुकसान भरपाई झाला आहे त्याची चर्चा करून आम्ही त्याचे पूर्ण निपटून देणार आहोत. लखीमपूर इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे. या बंदला कोकणात रत्नागिरीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेडच्या पूर्ण बाजारपेठेत मोर्चा काढला. व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. लखीमपूर येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणी महाविकास आघाडीने या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आणि आपण खेडमध्ये तीनबत्ती नाका इथे उभे आहोत आणि आपण माझ्या पाठीमागं बघू शकतोय की अशा प्रकारे पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि याचबरोबर या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे. आपण त्यांना विचारूया, मला सांगा, जसे आज महाराष्ट्र बंद दिलेला आहे, आपण या ठिकाणी आवाहन केलेलं आहे व्यापाऱ्यांना, काय सांगाल? देशातील शेतकऱ्याने आपल्या न्याय हक्कासाठी गेले अनेक महिने आंदोलन चालू ठेवलेलं आहे. या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नाही.
एवढंच नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे आमच्या महाआघाडीचे काँग्रेसचे नेते, सर्व पक्षाचे नेते ज्यावेळी त्यांना सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, तरीसुद्धा केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकते. शेतकरी एवढं करूनसुद्धा ऐकत नसल्याकारणाने त्यांनी साम दाम दंड हे सर्व गोष्टीचा वापर करूनसुद्धा प्रत्येक सर्व बळाचा वापर केला, तरीसुद्धा ते ऐकत नाहीत असं समजून मग एका उत्तर प्रदेश एका केंद्र सरकारच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खेरी या गावातील शेतकऱ्यांना त्यांचं सनदशील मार्गाने आंदोलन संपून ते घरी जात असताना त्यांच्या गाडीने चिरडून टाकलं. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही एक छोटासा ब्रेक. पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ही दृश्य आहेत नागपुरातल्या अनिल देशमुखांच्या घराबाहेरची. सीबीआयची टीम सकाळी 8 वाजल्यापासून नागपुरात अनिल देशमुखांच्या घरात झाडाझडती घेत होती आणि तिथून ही सीबीआयची टीम बाहेर पडलेली आहे. याची थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. सीबीआयनं देशमुखांच्या नागपूरच्या घरावर छापा मारलेला होता. किंबहुना मुंबईत 2 ठिकाणं आणि नागपुरात 2 ठिकाणं इथे एकाच वेळी छापा टाकण्यात आलेला होता. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, काय सांगशील अपडेट? सुवर्ण, आपण बघू शकतो की थोड्या वेळाआधी सीबीआयचं पथक बाहेर निघालं. बाहेर निघत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आपण बघू शकतो की जवळपास 8 तास सीबीआयच्या पथकाने इथे आज अनिल देशमुख यांच्या घरी चौकशी केली आणि जाताना महत्वाची कागदपत्र देखील त्यांच्या हातामध्ये होती. ते सर्व कागदपत्र घेऊन सीबीआयचं पथक गेलेलं आहे. साधारण 6 सदस्याचं पथक होतं, 2 वाहनाने नागपूरमध्ये आलेलं होतं आणि सकाळी 8 वाजतापासून यांचा सर्वांचा तपास इथे सुरू होता. आपण काही कार्यकर्त्यांना विचारलं, तुमची काय मागणी आहे? तुमची काय मागणी आहे? आमची हे मागणी आहे की अनिल देशमुख साहेब कोणते आरोपी नाहीत, वारंवार त्यांना त्रास देण्यात येते. आज महाराष्ट्र बंद असल्यामुळे त्यांनी डायव्हर्ट करण्यासाठी हे साफ काम केलं आहे. लखनपूरले जे ते रोंद्यात आले आहे एक मंत्री पुत्रधारा, ते सर डायव्हर्ट करत आहे. आज महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी चांगल्याने चालत आहे. हे एक दबाव तंत्र म्हणून आमच्या नेत्यांना त्रास देत आहे. ईडीचा, सीबीआयचा आणि इन्कम टॅक्सचा वापर आजपर्यंत अशा पद्धतीने होत नाही. हे सब विपक्षला हे कोणते काम नसल्यामुळे हे आमले नरेंद्र मोदी शहा हे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी चांगल्याने चालू राहिली, त्याला बदनाम करण्यासाठी हे सर्व यांचे. तुम्ही बघितलं हे सर्व? आपण ही दृश्य बघतोय नागपुरातून. अनिल देशमुखांच्या घराबाहेरची ही सगळी दृश्य आहेत. ही दृश्य आहेत सीबीआयचं पथक नागपुरातल्या अनिल देशमुखांच्या घराबाहेर पडतानाचं. हातात काही कागदपत्रही दिसत आहेत. 4 ठिकाणी आज सीबीआयनं छापा मारलेला आहे. मुंबईतल्या 2 ठिकाणी आणि नागपूरच्या 2 ठिकाणी. या सगळ्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह काही क्षणात परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.